नमस्कार मित्रांनो, मराठी सोल या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज आपण स्टार प्रवाह वाहिनीवर प्रचंड गाजत असलेली मालिका ठरलं तर मग या मालिकेतील कल्पना सुभेदार म्हणजेच अभिनेत्री प्राजक्ता कुलकर्णी दिघे यांच्याविषयी जाणून घेणार आहोत। प्राजक्ता कुलकर्णी या मूळच्या अस्सल मुंबईच्या। त्यांनी आपलं शालेय शिक्षण दादर वेस्ट येथील बालमोहन विद्या मंदिर येथून पूर्ण केलं, तर त्यांनी आपलं कॉलेजचे शिक्षण DG रुपारेल कॉलेज येथून पूर्ण केलं। बालपणापासूनच त्यांना नृत्याची प्रचंड आवड होती। शाळेत स्नेहसंमेलन कार्यक्रमात ते नेहमी भाग घेत असे। लग्नानंतर त्या दिघे झाल्या व माहेरचं आडनाव कुलकर्णी। त्यांचे आई वडील दोघेही चांगल्या हुद्द्यावर नोकरी करायचे। त्यांच्या आईचे नाव संगीता कुलकर्णी। प्राजक्ता यांना सुशील कुलकर्णी नावाचा भाऊ देखील आहे आणि सोबतच त्या 4 बहिणी आहेत। इयत्ता 10वी मध्ये असताना सुलभा देशपांडे यांनी त्यांना एका चित्रपटात काम करण्याची संधी दिली। प्राजक्ताच्या आईवडिलांनी त्यांना खूप सपोर्ट केला। मुलीची आवड त्यांनी जोपासली, परंतु त्यांच्या नातेवाईकांनी प्राजक्ताच्या आईवडिलांना खूप खडे बोल सुनावले। 10वीचं वर्ष आहे, मुलीकडे लक्ष द्या, चित्रपट लाईनचं काय खरं नाही, अगदी वाटेल तसे त्यांच्या आईवडिलांना बोलले, परंतु त्यांनी त्यांच्या निर्णयावर ठाम होते। मुलीची आवड आहे तर मग ही गोष्ट तिला करू दिलीच पाहिजे, असं त्यांचं ठाम मत होतं। 1986 साली आलेल्या एक कहाणी या हिंदी मालिकेतून अभिनय कारकिर्दीत पदार्पण केलं। त्यानंतर 1989 साली आलेल्या गूंज या हिंदी चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं। त्याच्या पुढील वर्षीच त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत दणक्यात पदार्पण केलं, ते 1990 साली आलेल्या सुपर डुपर हिट चित्रपट धडाकेबाज यामधून। या चित्रपटात त्या लक्ष्मीकांत बेर्डेच्या अपोजिट त्यांनी गंगी नावाची भूमिका केली। त्या काळी हा चित्रपट प्रचंड गाजला होता। त्यानंतर 1991 साली प्राजक्ता दिघे या आम्हाद घर आम्हाद संसार या ओडिया चित्रपटात दिसल्या। 1992 साली त्यांनी मल्टीस्टार कास्ट आलेल्या अंगार या हिंदी चित्रपटात आणि आपली माणसं या चित्रपटात काम केलं। त्यानंतर 1993 साली प्राजक्ता यांचे संपूर्ण भारतभर चर्चा झाली ती ब्लॉकबस्टर सुपरहिट चित्रपट दामिनीमुळे। या चित्रपटात त्यांनी उर्मी ही भूमिका साकारली होती। त्यांची ही भूमिका भरपूर लोकप्रिय ठरली। त्यानंतर पैसा पैसा, आग, जय बाबा पशुपतीनाथ आणि दे दनादन अशा हिंदी चित्रपटात काम केलं। तसेच 4 दिवस सासूचे, थोर तुझे उपकार, बायको आणली बदलून, धांगडधिंगा, शोध, आसामी तसामी, पोर बाजार, निवडुंग आणि शहीद भाई कोतवाल या मराठी चित्रपटातून आपल्या अभिनयाची जादू त्यांनी दाखवून दिली। प्राजक्ता यांनी मालिका विश्वात देखील आपलं नावलौकिक कमावलं आहे। त्यांनी झी हॉरर शो, ऑल द बेस्ट, दुर्गेश नंदिनी या हिंदी मालिकेमध्ये काम केले आहे। मराठीमध्ये सर्वात गाजलेली मालिका 4 दिवस सासूचे यात त्यांनी नंदिनी हे पात्र साकारले होते। त्याचबरोबर का रे दुरावा, छत्रीवाली, तुमचं आमचं सेम असतं, आई माझी काळूबाई या मराठी मालिकेतून अभिनयाची छाप पाडली। सध्या त्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेत कल्पना सुभेदार हे पात्र साकारताना दिसत आहेत। ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा।